श्री सद्गुरुस्तवन श्री गणेशाय नमः. ओम नमो जी मंगलमूर्ती. जरी मी असे अल्पमती वाटे मजगावी सद्गुरु महती. तुझ्या कृपेने तूच अससी बुद्धिदाता. सर्व काही तुझ्या हाता. बुद्धी देई मजे कदंता. गाण्यास्तव सद्गुरु महिमा. आता वंदू शारदा माता. जी असे वाणीची देवता. शब्द भांडार जिची हाता. तिज लागी प्रार्थते फुले करुनिया शब्द भांडार. बसावे माझ्या जिव्हेवर सद्गुरु महिमा परंपार. गाऊन घ्यावा मजकडुनी आता नमू सद्गुरु माऊली. सदा धरी कृपेची सावली. सदैव घेई मज पंखाखाली. मी दुर्बळ मनवोनी. जरी मी असे वाग दुर्बळ तरी ते मज देती बळ. लिहून घेती शब्द सकळ माझिया हातुनी. आता वंदिते स्वामी चरणी. तैसेची वंदिते ब्रह्मचैतन्य चरणी. हाती घेतली वंदुनी लेखणी. सद्गुरु महती गावयाला. प्रार्थिते तुम्हा स्वामी राया. प्रार्थिते तुम्हा ब्रह्मचैतन्य सदया. संहारोनी अवघी माया. निजरूप मज दावावे. आता वंदिन माता पिता. शिकविले ज्यांनी धरुनिया हाता. परमार्थाची वाट गवसली आता. केवळ त्यांच्यामुळेच मजसी. पूर्व सुकृत माझे महान. प्राप्त झाला नरदेह म्हणून. सार्थकी लावावे अवघे जीवन. सद्गुरूंसी भजूनिया. कैसे करावे पूजन. कैसे करावे भजन. या लागी प्रार्थिले जाण. संत सज्जन मनोभावे. जाऊनी संतांची आगावा. वंदुनी त्यांचा आशीष घ्यावा. परमात्म्याचा ठाव शोधावा. जाऊनी त्यांच्याच मार्गाने. एक परमात्मा केवळ सत्य. त्याविण तुझे सारे मिथ्य. अनुभव त्यांचा कथिती संत. अज्ञानी जनांचे. अज्ञानाचे करण्या निरसन. संत रचिती ग्रंथ महान. त्या ग्रंथांचे करुणी पठण. बोधंतरी घ्यावा. परमात्मा हाच एक सत्य. अन्य सारे जाणावे मिथ्य. मनन गुंतवावे मिथ्यात. अलिप्त राहावे सर्वदा. परमात्मा असे सर्वदा एकला. एकोहम बहुश्याम संकल्प तयाने केला. सर्वत्र तोची विस्तारला सृष्टी रूपाने. एकोहम बहुश्याम हे स्फुरण. मूळ माया ही तीच जाण. माया असे बंध मोक्षास कारण. जाण मनी सर्वदा. परब्रह्म हे सर्वत्र भरून असे. परंतु अज्ञानासी ते डोळ्याने दिसत नसे. सद्गुरु कृपे मात्र ते दिसतसे निमिषार्धात. कृपेस्तव तयांच्या पादसेवन करावे. सद्गुरु चरण हृदी दृढ धरावे. गुरु आज्ञेने नित्य वर्तावे. जगता माझी सर्वदा. काया वाचा आणि मने. चित्ते वित्ते जीवे प्राणे. पूजावे नित्य गुरुचरणे. परमहित साधण्यास. भावभक्तीचे घेऊनी जल. पूजावे तयांचे चरण कमल. तेणे होई अंतःकरण निर्मल. खचितची सर्वदा. निर्मल होता आपुले चित्त. सद्गुरु तेणे प्रसन्न चित्त. भावा वाचुनी नाही लागत. अन्य काही गुरुराया. विश्वासे धरुनी तयांचा कर. भक्तिपथावरी चालू निरंतर. परमात्म भेटी होई सत्वर. केवळ त्यांच्याच कृपेने. सद्गुरु चरणी शरणागत. होऊनी राहावे स्वस्थ चित्त. तयांच्या मुखे निरूपण नित्य. ऐकित जावे सर्वदा. श्रवणाचे करावे नित्य मनन. मनन करुनी तैसे करावे आचरण. यासीच म्हणती निजिध्यासन. जाणावे हे श्रोते हो. श्रवणानुसार आचरण करिता
श्रवणाचे खरे फळ येईल हाता. श्रवण भक्ती साधका साधता परमहित ते हो निश्चित. परमहित सद्गुरु जाणती अधिकारानुसार बोध करीती. तदनुसार वर्तुनी जगती धन्य धन्य व्हावे. सद्गुरु असे कृपेची मूर्ती तयांच्या कृपेने संदेह फिटती. तेने होई अज्ञान निवृत्ती अंतरी ज्ञान विनसे. ज्ञानाचे काय लक्षण सद्गुरु निश्चये सांगती जाण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ऐसे दासबोधी कथिले. बाह्य विषय त्यागून अंतर्मुख होऊनी आपण. भावे आपणासी आपण म्हणजे ज्ञान होईल. नष्ट होता देहाभिमान स्वस्वरूप येई उमगून. आपणची स्वये परमात्मा हे ज्ञान होतसे जाण गुरुकृपेने. गुरुकृपा असे महान शरणागत होनी धरावे चरण. तयांच्या द्वारी यावे पडून कृपादृष्टी व्हावया. राहता सद्गुरूंच्या जवळी नुरली अज्ञानाची काजळी. ज्ञानदीपाची प्रभा फाकली केवळ गुरु कृपेने. सद्गुरूंजवळी राहून देखावे तयांचे पूजा विधान. देखोनी पाणावती लोचन आपोआपची. पाहुनी त्यांची तदाकारता नमस्कार केला जोडुनी हाता. पदकमली ठेविला माथा अनन्य भावे. अनन्य होता चरणासी सद्गुरु धरिती हृदयाशी. बोधविले देऊनी मंत्रासी मस्तकी हस्त ठेवूनिया. स्पर्श होता श्री गुरूंचा अभिमान गळाला देहाचा. ठेवा गवसला आत्मसुखाचा तयांच्याच कृपेने. स्वस्वरूपाची ओळखण केवळ गुरुकृपेनेच होते जाण. सद्गुरु या लागी न लगे अन्य प्रमाण. सत्य सत्य त्रिवाचा सद्गुरूंची महानता. वाचेने वदली न जाय सर्वथा. माझ्या मुखे बदवून घेई दिनानाथा. प्रार्थिते तुझ लागे जैसे लेकरू धरे मातेचा पदर. तैसा धरिला मी तुझा कर. महिमा लिहून घेई दर मम हस्ताने. सद्गुरु महिमा अपरंपार गाण्या होई वाचा अधीर. सद्गुरूंना करुणी नमस्कार वर्णिते महिमा अल्पमती. दीनानाथा सद्गुरुनाथा अवतार धरिला जगता करिता. अज्ञजना प्रती कळवळा चित्ता असे तुमच्या म्हणून या. सद्गुरु सारिखा पाठी राखा जगती दुजा नाही देखा. मग का करावा इतरांचा लेखा एका सद्गुरु वाचोनिया. सद्गुरु असे कृपेची सावली परमार्थी वाट तिनेच दाखविली. भवभयाची चिंता नुरली शरण जाता तिच प्रती. सद्गुरूंसी जाता शरण चुकेन तुमचे जन्म मरण. सद्गुरूंच्या करू अधीन जीवना फुले सर्वथा. सद्गुरूंचा अधिकार फार सद्गुरु असती देवाहुने थोर. म्हणून ये कधी तया नर आपुल्या अल्पबुद्धीने. घेसी तेव्हा देसी ऐसा देव उदार. परंतु सद्गुरु असती कनवाळू पार. जीवा शिवाची भेटी सत्पर घालीत असती ते सद्गुरु. देव कोपला जरी सद्गुरु करीती उपाय. सद्गुरु कोपल्यावरी नचले काही उपाय. यास्तव धरावे ते पाय सद्गुरूंचे आधी आधी. सद्गुरूंचे धरावे पाय तेच असती भवतरणोपाय. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय. परमार्थी मानवा नामदेवा देवाचा असूनी शेजार. करावा लागला गुरु साचार तेव्हाच परमात्मा होई गोचर. इंद्रियांसी तयाला ऐसी सद्गुरूंची महती फार.
आपुल्या आयुष्याचे सारे दोर हाती देऊनी त्यांच्या राहावे निघोर सदा सर्व काळ सद्गुरूंवरी टाकुनी आपुला भार अनुसंधानी राहुनी करावा संसार तेच स्वये उचलती मग भार भक्तांचा आपुल्या सद्गुरूंचा लाभता सहवास हवेपणाचा सरे हव्यास आपोआप प्रारंभ तो उपासनेच होतसे भक्तांच्या सद्गुरूंसी पूजिता भक्तासी साधे तदा करता मी तू भेद मावळला तत्वता एक रूपच होई तो ऐसे हे आत्मनिवेदन साधतसे गुरुकृपे भक्ता म्हणून एक रूपतेची प्रचिती जाण याची जन्मी येतसे ऐसी ही सद्गुरूंची महती गायली मी अल्पमती सद्गुरु तोषती तेने चित्ती ऐसे गमतसे मजला महिमा गाईला सद्गुरूंचा पावन झाली माझी वाचा अनुभव हा सद्गुरु कृपेचा केवळ निर्वचनीय असतसे सद्गुरु कृपेने सद्गुरु महती गाता झाली तदाकार वृत्ती परमसुखाची दिव्य अनुभूती प्राप्त झाली नलिनीला प्राप्त झाली नलिनीला शुभम भवतु श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु.